जय जय रघुवीर समर्थ. श्रीदासलीला तृतीयोध्याय. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु गुणसुमंगल सर्वदाही, उच्चारितो परम औषधी सर्वदाही. जाले म्हणोनी मजही शिवताच देती, गंगा स्वरूप ओहळा शिवताच देती. श्रीराम. ओम नमो सद्गुरु परमानंदा, मूळ पुरुषानंद कंदा. गुणातीत स्वतः सिद्धा, नमो तुझ श्रीराम. जय जय जी सर्वेश्वरा, भक्तपालका जानकीवरा. अविद्यात्म दिनकरा, प्रकाशमया श्रीराम. जय जय जी निरंजना, जय जय जी चिद्धना. जय जय जी त्रिभुवना प्रकाश दीपा श्रीराम. जय जय जी मनमोहना, जय जय जी कमलनयना. जय जय जी अनंत शयना, चिदैक्य रूपा श्रीराम. जय जय जी प्रेमास्पदा, जय जय जी चिद्बोधा. तुझा न कळे वेदा, पारस्वामी श्रीराम. सप्ताब्दीची शाई, वनस्पतीची लेखनी मही. कागद करुनिया लिही, सरस्वती श्रीराम. परी तुझे कीर्तीचा पार, नेणवे तिजला हो साचार. शेष शिणला फार, शय्या झाला श्रीराम. शुक व्यासादी महामती, नारद वाल्मिक पशुपती. तेही तुझे गुणाची स्थिती, नेनती जी श्रीराम. तेथे मी प्राकृत मंद, वर्णिहा कायसा छंद. परी वेडे वाकडे अबद्ध, वर्णू इच्छी श्रीराम. बालक भातुके माते सिपाही, मागे रडे पडे पायी. परी नवल स्नेहाची नवाई, देणेची पडे श्रीराम. तैसे तुम्ही जे समर्था, पुरवाल माझिया मनोरथा. हा भरवसा पुरता, दासास आहे श्रीराम. म्हणून निशंक मने, ग्रंथ आरंभिला निरूपणे. श्रोते तुम्ही सावधाने, ऐका आता श्रीराम. द्वितीयाध्यायाचे अंती, नाथ आज्ञा दे घेऊन निश्चिती. पंत आले गृहाप्रती, श्रेष्ठासहित श्रीराम. काही एक दिवसानंतर, पंतपत्नी गरोदर. होता सुखविकार, न झाकती ते श्रीराम. जैसे प्राप्तीची चिन्हे, शुद्ध क्रियेहून कळती जाण. की प्रकाशाहून उपलक्षण, महारत्नाचे श्रीराम. असो नवमास होता पूर्ण, मारुती अवतार ज्ञानघन. समर्थ पावले जनन, युक्त सर्व लक्षणे श्रीराम. शके 1530, किलक नाम संवत्सरास. चैत्र शुद्ध नवमीस, अवतार झाला श्रीराम. स्वर्गी आनंदले निर्जर, करीती दुंदुभीचा गजर. धरा सुखावली फार, ते नये लिहिता श्रीराम. संत साधू महानुभाव, सकळा झाले आनंद पर्व. गाती नाचती अपूर्व, गुणानुवादे श्रीराम. पंतास झाला अतिउल्हास, दिधली दक्षिणा ब्राह्मणास. पाने साखर सर्वास, वाटली बहु श्रीराम. अति संभ्रमे बारसे जाण, करुणी नाम नारायण. ठेविता झाले मान्य, सर्वत्रासी श्रीराम. होता एक संवत्सर, तो षष्ठीस जाण्याचा विचार. करुणी पंत सहपरिवार, प्रतिष्ठाना पावले श्रीराम. नाथे पाहता बाळनयनी, सामोरे गेले धावोनी. सप्रेमे हृदयी धरुणी, मस्तकी वंदिले श्रीराम. नेत्री वाहे प्रेमनीर, स्नेह झाला अनावर. आनंदाचा महापूर, लोटला हृदयी श्रीराम. अनंत जन्माचे पुण्यगाठी, समर्थ म्हणोनी तुमचे पोटी. जन्मले ऐसी नाथ गोष्टी, बोलिले पंता श्रीराम. जगदोद्धाराचे कार्य काही, करिता शेष राहिले पाही. ते पूर्ण करील हा विदेही, भरवसा आम्हा श्रीराम. आता आम्ही निजधामा, सुखे जाऊ प्रियोत्तमा. तुवा वाढवणी निजधर्मा, लोक सुपंथी लावावे श्रीराम. ऐसे बाळासी बोलून, नाथे केले मुखचुंबन. केले पंताचे स्वाधीन, सांभाळावे श्रीराम. असो काही दिवसानंतर जाण, श्रीनाथांची आज्ञा घेऊन.
पंत पावले आपुले सदन मंडळी सहित श्रीराम. 5वे वर्ष लागता जाण श्रेष्ठाचे केले मौंजी बंधन. दान दक्षिणा ब्राह्मण भोजन केले बहु श्रीराम. 7वे वर्षी लग्न होता तो श्रेष्ठे प्रार्थिला पिता. उपदेश द्यावाजी आता बाळका ते श्रीराम. पंत म्हणती मुख्य प्राणा शरण जावे त्वा सुजाणा. संपादुनी मंत्र उपासना कृतार्थ व्हावे श्रीराम. मग श्रेष्ठ हनुमंत देवळी जाऊन या एकांत स्थळी. अन्नपान विषय सगळी त्यागुनी बैसले श्रीराम. पाहून या निर्वाण 12वे दिवशी जाण. प्रगट झाला मुख्य प्राण म्हणे वत्सा वर माग श्रीराम. श्रेष्ठ म्हणती उपदेश द्यावा हे असे मानस. कपिवर्य म्हणे वा विशेष अधिकार तुझा श्रीराम. मग कपिवर्य प्रार्थी श्रीरामा जय भक्त काम कल्पद्रुमा. दीनबंधू मेघश्यामा दर्शन देई श्रीराम. ऐसे ऐकतो करुणा वचन प्रकट झाला रघुनंदन. सूर्यकोटी प्रभापूर्ण अंशी शोभे श्रीराम. कष्टी वेष्टीला पीतपट मस्तकी विराजे रत्नमुकुट. कौस्तुभे शोभला कंठ दैदीप्यमान श्रीराम. ऐसा पाहुनी जानकीवर श्रेष्ठे केला नमस्कार. हस्त जोडोनी समोर उभे राहिले श्रीराम. मग हनुमंत म्हणे जी सद्गुरु उपदेश इच्छा हा कुमरू. दास आपुला हा निर्धारू जीवे भावे श्रीराम. ऐसे प्रार्थिताची जाण कमलनयन जानकी रमण. कंभूकंठ कुंदरदन सुहास्य मुख श्रीराम. जो निरतिशय प्रेमास्पद जो विशुद्ध चिदानंद कंद. सदय चित्त भक्त वरद उपदेश देता झाला श्रीराम. प्रसाद रूप पुष्पमाळा श्रीरामे घातली श्रेष्ठाचे गळा. येरू नमस्कारुनी घनसावळा गृहा आले श्रीराम. पित्यास केले निवेदन जाहले जे का वर्तमान. आनंद पावनी म्हणे धन्य श्रेष्ठा लागी श्रीराम. 7 वर्षाचे वय श्रेष्ठा तो पंत गेले वैकुंठा. मागे उपासनेचा केला मोठा प्रताप श्रेष्ठी श्रीराम. ज्ञानभक्तीचे दुकान श्रेष्ठे घातले प्रशस्त जाण. मुमुक्षु आलिया शरण कृतार्थ करीती श्रीराम. एकदा समर्थ श्रेष्ठाप्रती करीते झाले विनंती. उपदेश मज कृपामूर्ती करावाजी श्रीराम. तो श्रेष्ठ बोलिले वचन नारोबा तुझे वय लहान. काही प्रौढता येता जाण उपदेश देऊ श्रीराम. ऐसे ऐकता खिन्न चित्त होऊन निघाले समर्थ. मारुतीचे देवालयात जाऊन या बैसले श्रीराम. ते धवा अभंग करुणापर समर्थे केले 5 चार. तो प्रसन्न झाला वायू कुमर अत्यंत लोभे श्रीराम. म्हणती बा मागवत्सा जे का मनात असेल इच्छा. ज्ञानोपदेश मज मत्सा जीवन पाहिजे श्रीराम. चकोराते चंद्रामृत कृपणाते द्रव्य बहुत. रोगिया औषधी युक्त अवश्य लाहिजे श्रीराम. विषयी कास स्त्रिया संग चतुरास कला रागरंग. मूर्खास अफू भांग आवडी मोठी श्रीराम. साधकास पाहिजे शांती रत्ना पाहिजे कांती. विद्या संपादनी मती अवश्य पाहिजे श्रीराम. ऐसे ऐकुनी वायुसूत काय म्हणती समर्थात. वय तुझे लहान बहुत उपयोग प्रस्तुत नसे बा श्रीराम. समर्थ म्हणती कायसा नश्वर देहाचा भरवसा. अंजुलीचे नीरवयसा तैसी सरे श्रीराम. आयुष्य कापुराची उंडी पडली कालाग्नीचे तोंडी. सरतान लागे घडी असे उघड श्रीराम. सर्पमुखीचा बेडूक क्षण एक स्वस्थतेने मानी सुख. तैसा विषय लोभे मूर्ख सत्याची मानी श्रीराम. जर्जर खोपटा लागला अग्न ते भस्म करीन लागता क्षण. तेथे करू इच्छी लग्न शहाणा काई श्रीराम. तोवरी तस्करा क्षमा गाढी जंब पातली नाही अरण्य झाडी. बचनागाची गोडी क्षणैक जिव्हे श्रीराम.
महाफाट प्रभंजनी, लावून ठेविला दीपू अंगणी, जाईल किंवा भरवसा कोणी, धरावा कैसा श्रीराम. मृत्तिकेच्या अपक्व घटे, पाणी आणू इच्छिता नेटे, तो तगे की तत्काळ फुटे, सांगा वाजी श्रीराम. ऊर्णतंतूचा करुणी माग, वस्त्रे विणू म्हणती चांग, तेथे श्रमची परी अंग, झाकणे नाही श्रीराम. जैसी समुद्राची लहरी, की विद्युल्लता अंबरी, निमे तात्काळ शरीरी, तैसी दशा श्रीराम. ऐसे शरीर हे अशाश्वत, मानावे केवी शाश्वत, आयुष्य असता हित, करावे भले श्रीराम. ऐसे विवेक वैराग्य, जे आत्मलाभाचे परमभाग्य, ज्याते अद्यपि शिवसभाग्य, उपासी कर श्रीराम. ते पाहुनी समीरसुत, बहु आनंदले चित्तात, प्रार्थिला तेव्हा रघुनाथ, दीनबंधू श्रीराम. कमलनयन घनश्याम, भक्तवरद पूर्ण काम, लक्ष्मण आणि सीता वाम, अंकी विराजे श्रीराम. ऐशा त्रयमूर्ती पाही, प्रगट झाल्या तये समयी, समर्थे उठुनी लवलाही, नमस्कार केला श्रीराम. मारुती म्हणे जी दीनानाथा, उपदेश द्यावा या अनाथा, कृतार्थ करावी जी समर्था, कृपानिधी श्रीराम. मग सच्चिदानंद श्रीरामे, उपदेश देऊनी विधिक्रमे, त्रयोदश वर्ष रामनामे, कृतार्थ केले श्रीराम. राम म्हणती समर्था प्रती, बा उपासना तुम्ही हा मारुती, यास घ्यावे अखंड चित्ती, पूर्ण भावे श्रीराम. मारुती आणि मजसी, भेद न कल्पावा मानसी, सूर्य आणि प्रभा जैसी, एकपणे श्रीराम. ऐसे ऐकता राम वचन, समर्थ पावले समाधान, राम मारुती लक्ष्मण सीताबाई श्रीराम. त्या चार पुरुषार्थ मूर्ती, नमिल्या समर्थे शुद्धमती, मग रामास केली विनंती, परम विनये श्रीराम. हे सच्चिदानंद वारी जाक्षा, प्रणत पावना पूर्ण पक्षा, दासाची न करावी उपेक्षा, दीनबंधू श्रीराम. हे मुनिजन मानस विहारा, मायातीता निर्विकारा, नुपेक्षावे जी पामरा, मज अनाथासी श्रीराम. हे अनंत ब्रह्मांड नायका, विश्वंभरा जगन्नायका, नुपेक्षावे मजरंका, दुर्बळा ते श्रीराम. ऐसी प्रार्थना करिता श्रवण, संतुष्ट जाहले सीतारमण, समर्थाचे धरुणी कर दोन, मारुती हाती दिधले श्रीराम. बा सर्व प्रकारे हा मारुती, साह्य आहे तुझ प्रती, आता वाढवी उपासना भक्ती, सर्व प्रकारे श्रीराम. वेदशास्त्राची वाणी, कोणीच नायकती स्वप्नी, पापबुद्धी सर्वजनी, उदंड नांदे श्रीराम. स्वधर्म कर्म उपासना भक्ती, दान यज्ञ वैराग्य विरक्ती, क्षमा दया शांती, नाही कोठे श्रीराम. ग्लेंचमय झाले महितळ, झाला पुण्याचा दुष्काळ, उन्मत्त झाले दुष्ट खळ, ब्राह्मणा पिटती श्रीराम. यास्तव उत्तर देशात जाण, करावया धर्माचे स्थापन, शिव आणि मी सीतारमण, अवतार धरिलासे श्रीराम. त्वा जाऊन या कृष्णातीरी, स्वधर्म उपासना विस्तारी, करुणी पापाची बोहरी, वाढवी भक्ती श्रीराम. सिसोदे यांचे कुळात, शिवअवतार शिवाजी विख्यात, भावी होणार सत्य, प्रतापी गाढा श्रीराम. देऊनी तयासी उपदेश, धर्म वाढवा विशेष, नाम ठेवणी रामदास, रामादृश्य जाहले श्रीराम. हा अनुग्रह प्रसंग पाही, झाला मारुती देवालयी, जांबगावीच संशय काही, श्रोतेजनी न घ्यावा श्रीराम. कोणी म्हणती पंचवटी, जे का आहे नाशिका निकटी, तेथे उपदेश जगजेठी, दिला समर्था श्रीराम. परंतु ही यथार्थ गोष्ट, जांबगावी होते पंचवट, म्हणून पंचवटीत स्पष्ट, अभंगी जाण लिहिलेसे श्रीराम. इकडे समर्थासी जाण, धुंडिती जैसा धना कृपण, की मृग शोधी जीवन, वनांतरी श्रीराम. तो फिरत फिरत अकस्मात, हनुमान आलई जाले प्राप्त,
समर्थ पाहिले सुशांत चंद्रासारिखे श्रीराम. श्रेष्ठे केले अनुमान की रामप्रसाद झाला पूर्ण. जैसी गृहकळा अंगण स्वयं बोले श्रीराम. की गर्भवतीची टवटवी वसंत प्रकट वन पल्लवी. दिशा उजळता रवी उदयला होय श्रीराम. तैसे आत्मसुखाचे चिन्ह वृत्तीच दाखवी आपण. असो समर्थास घेऊन सदना आले श्रीराम. मातेने पाहता समर्थास चित्ती मानिला उल्हास. जैसा कृपण पावता धनास तैशा परी श्रीराम. श्रोते व्हावे सावध दृढ पुढील कथा रसाळ गोड. जे सुद्धा जिंकीन करील होड ऐकावी ते श्रीराम. एकदा समर्थे आपुले चित्ती विचार केला येणे रीती. की बाळलीला मातोश्री प्रती दाखवाव्या श्रीराम. लीला विग्रह अवतार मूर्ती वानराची कर्मकृती. करुणी बैसले एकांती वृक्षावर श्रीराम. या वृक्षावरुनी त्या वृक्षी उडती जैसे मुक्त पक्षी. ऐसी लीला सर्व साक्षी दाविती सर्वा श्रीराम. भिंती माड्या गोपुरे तेथ करावा संचार. खडे मारावे अनिवार चहूकडे श्रीराम. भुभुक्कारे नाचावे नाना छंद उडावे हंसावे मंद मंद. दंत चावावे नाना विनोद करावा लोकी श्रीराम. ऐशा परीच्या खोडी समर्थ करीती आवडी. तो एकदा फोडिल्या उतरंडी आपुल्या घराच्या श्रीराम. मातेसी कोप येऊनी जाण काय म्हणे समर्थ कारण. दांडग्या मूर्खा तुझ कारण शहाणपण कधी यावे श्रीराम. लिहिणे नाही पुसणे नाही पठणे नाही अभ्यास नाही. विद्या कैसी येई पाही मूर्खा तुला श्रीराम. आज आणावे मिळवून तरीच मी घालीन भोजन. ऐसे निष्ठुर ऐकून वचन समर्थ हासती श्रीराम. म्हणती काही धनधान्य व्यवसाय युक्ती करुणी अन्य. आणावे तरीच करील मान्य जननी आम्हा श्रीराम. म्हणून वनांतरी प्रवेश करीती समर्थ रामदास. तो क्षेत्र पाहिले राजस उल्हासले श्रीराम. धान्याच्या मोठ्या खळ्यावर कृषीवले ठेविल्या होत्या फार. त्यात मोठ पाहुनी थोर समर्थ घेऊन निघाले श्रीराम. कृषीवले पाहुनी दृष्टी लागला समर्थाचे पृष्ठी. परी नाटोपती जैसे घटी वायुधरिता श्रीराम. शलभा नाटोपे गरुड की सिंहासन धरी सरड. की पंडिता लागे मूढ जिंकील कैसा श्रीराम. असो समर्थ उड्डाण करीत घरास तात्काळ झाले प्राप्त. मातेसी म्हणती धान्य बहुत मिळवून आणले श्रीराम. आता अतप्पर माय कोप मजवरी करू नये. म्हणून दृढ धरिले पाय हासुनिया श्रीराम. तो मागुनी कृषीवल धावत झाला तेथे सांप्रत. जननीस म्हणे हा अनिवार बहुत तुमचा मुलगा श्रीराम. आमची घेऊनी धान्य मोठ पळू लागला अचाट. चोरपरी अत्यंत धीट दिसून आला श्रीराम. तुमचे मूल म्हणून काही बोलिलो नाही यास पाही. मागुती ऐसे करिता देही दीक्षा पावे श्रीराम. त म्हणती समर्थ क्रोध कासया करिसी व्यर्थ. मोठ उचलुनी न्यावी त्वरित आपुले घरी श्रीराम. 2 मणाची मोठ भारी उचलून घेतली शिरावरी. तो दृष्टी देखली दुसरी आणखी मोठ श्रीराम. म्हणे 2 मोठा उचलून आणल्या कैशान कळे जाण. असो ही ठेवू घरी नेऊन मागुती येऊनही नेऊ श्रीराम. तो टाकून या मोठ घरी धावता आला शेतकरी. मोठ उचलून घेतली शिरी तो आणि तिसरी तैशीच श्रीराम. ऐशा 50 मोठा नेता जाण शेतकरी झाला खिन्न. जैसे वस्त्र फेडिता दुर्योधन द्रौपदीचे श्रीराम. ऐसे अनंत लीला चरित्र आचरोणी दाविती समर्थ. धन्य धन्य ते भाग्यवंत जी प्रत्यक्ष पाहिले श्रीराम. श्रोती द्यावे अवधान पुढील कथा परम पावन. ते वदविल अमृतेश्वर पूर्ण योगी म्हणे श्रीराम. इति श्रीदासलीला ग्रंथसार. श्रवणे तुटे भ्रमसंसार. पावे स्वसुख अपार. तृतीय अध्याय गूढा. श्रीरामदासार्पणमस्तु. शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.
श्री दासलीला तृतीय अध्याय सारांश. या अध्यायाचे प्रारंभी श्रीरामचंद्राचे स्तवन केले आहे. अनुप्रास, यमक या अलंकारांनी नटलेले काव्य मनाला मोहून स्तंभित करते. जय जयाजी सर्वेश्वरा, भक्तपालका जानकीवरा, अविद्यातम दिनकरा, प्रकाशमयो श्रीराम. या वंदनेत भक्तिरस ओतप्रोत भरला आहे. एकनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आल्यानंतर पुढील कालक्रमणा होतच होती. दिवसागणिक दिवस गेले आणि त्या रामनवमीच्या दिवशी श्री समर्थांचा जन्म झाला. शके 1530 किलक नाम संवत्सरास चैत्र शुद्ध नवमीस अवतार झाला. पंतांनी जामगावात सर्वांना साखरपाने वाटली. नारायण नाव ठेवले. नारायण सूर्याजी पंत ठोसर. 1 वर्षाच्या नारायणास घेऊन दोघे पतिपत्नी एकनाथ महाराजांच्या दर्शनास आले. बाळाला बघताच नाथांनी त्यास उचलून घेतले आणि कुरवाळले आणि त्यास स्वतःच्या मस्तकी टेकवले. नाथ म्हणाले, अनंत जन्माचे पुण्य गाठी, समर्थ म्हणोनी तुमचे पोटी, जन्मले ऐसी नाथ गोष्टी, बोलिले पंत श्रीराम. नाथ बालकास म्हणू लागले, मी आज कृतार्थ झालो. धर्मजागृती, समाज उन्नती हे उर्वरित राहिलेले माझं काम हा बाळ पूर्ण करील, असा आशीर्वाद नाथांनी दिला. श्रेष्ठ 5 वर्षांचे झाले असताना पंतांनी त्याचे व्रतबंध केले आणि 7व्या वर्षी लग्न लावले. श्रेष्ठांनी पंताकडे मंत्रोपदेश मागितला, परंतु पंतांनी त्यास श्रीरामांकडे धाडले. 12 दिवस उपाशी राहून 24 तास श्रीरामापुढे बसून साकडे घातले. श्रीराम प्रसन्न झाले आणि मारुतीरायांचे सांगण्यावरून त्यांनी श्रेष्ठांना मंत्रोपदेश दिला. नंतरच्या काळात पंतांनी या जगाचा निरोप घेतला. पुढे नारायणाने श्रेष्ठांकडे मंत्रोपदेश द्या म्हणून लकडा लावला. श्रेष्ठ म्हणायचे, तुझे वय अजून लहान आहे. समर्थही श्री मारुती मंदिरात ठाण मांडून बसले. मारुतीराय प्रगट झाले आणि तुम्ही अजून बालक आहात असं सांगून नारायणास जवळ घेऊन समजूत घालू लागले. नारायणाने उत्तर दिले, या जगण्याचा नेम काय? समुद्राची लहरी की विद्युल्लता अंबरी, निमेतात काळ शरीरी, तैसी दशा श्रीराम. नारायणाचे बोल ऐकून वायुसुतास अत्यानंद झाला. त्यांनी रघुनाथांची प्रार्थना केली तेव्हा सीता, राम, लक्ष्मण अशा त्रयमूर्तींचे दर्शन नारायणास झाले. श्रीरामांनी नारायणास मंत्रोपदेश देऊन 13 वर्ष रामनाम घेण्यास सांगितलं. श्रीरामांनी मारुतीची उपासना करावयास सांगितले. श्रीरामांनी सांगितलं की राम व हनुमान एकच आहेत. नारायणाने श्रीरामांची स्तुती केली तेव्हा रामांनी समर्थांचे हात हनुमानाचे हाती देऊन त्यास रामदास असे संबोधले. श्रेष्ठ समर्थांना सर्वत्र शोधत होते तेव्हा ते मारुती मंदिरात सापडले. श्रेष्ठ त्यांना घरी घेऊन गेले. समर्थांच्या बाललीलांचे वर्णन योगीराजांनी केले आहे. समर्थ सतत गावाबाहेर मित्रांबरोबर दिवस घालवीत. नदीत डुंबणे, पोहणे इत्यादीत दिवस घालवीत. राणूबाई त्यांना सतत रागे भरत व सांगत की त्याच्या वयाचे मुलं संसारधंदा करतात आणि हा नुसत्या उनाडक्या करतो. त्या म्हणाल्या, आज काहीतरी कमावून आणल्याशिवाय जेवण मिळणार नाही. हे ऐकून समर्थ रानाकडे निघून गेले. त्यांना एका शेतात दिसले की खळे चालू आहे आणि धान्याच्या मोटा ठेवलेल्या आहेत. त्यांनी एक मोट उचलली आणि पळू लागले. एक लहान मुलगा मोट घेऊन पळतोय हे पाहून शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं. तो त्याचा पाठलाग करू लागला. समर्थांचा वेग अचाट होता. कसाबसा शेतकरी ठोसरांच्या घरी पोचला व राणूबाईंना म्हणू लागला की तुमच्या मुलानं धान्याची मोट पळवली. आईला ऐकून आश्चर्य वाटलं. ओसरीवर मोट ठेवली होती. नारायणानं एवढी मोठी मोट उचलली कशी? त्या शेतकऱ्याला म्हणाल्या, तुझी मोट तू घेऊन जा. शेतकरी कुरकुरला. तुमचा मुलगा म्हणून गप्प बसतो म्हणाला. ती जड मोट उचलून पाठीवर घेऊन जाऊ लागला. 2 मणांची मोट उचलून चालताना त्याची पुरेवाट झाली. शेतकऱ्याने मोट उचलून पाठ वळवताच त्या ठिकाणी दुसरी मोट दिसू लागली. राणूबाई म्हणाल्या, बाबा ही दुसरीही मोट घेऊन जा.
शेतकरी मोठ ठेवून पर आला आणि दुसरी उचलली तर त्या ठिकाणी तिसरी मोठ उत्पन्न झाली. असं करता करता 50 मोटा त्यानं नेल्या. त्याचे पाय उचलेनात म्हणून मग तो जायचा थांबला. अशा अनेक बाललीळा समर्थांनी केल्या होत्या. जय जय रघुवीर समर्थ.